आज गुरुपौर्णिमा आहे। या गुरुपौर्णिमेत पुण्यातल्या सोमवार पेठेतले त्रिशंडू गणपतीचं मंदिर खरं मंदिर वर्षभर उघडं असतं, पण त्याच्या खालची जी समाधी आहे जे आता आपण नंतर दृश्यांमध्ये दाखवू ती वर्षातनं एकदाच ओपन होते। कारण खाली तळघरे पाणी आहे, जिवंत झरे आहेत, म्हणून किमान 5 ते 10 हजार भाविकांची लाईन अख्ख्या तिकडे 2 किलोमीटर पर्यंत गेलेली। ह्या दर्शनासाठी ही जी समोर मूर्ती दिसते ही भारतातली एकमेव 3 सोंड्या असलेली मूर्ती आहे गणपतीची, म्हणून याचं महात्म्य एक वेगळंच आहे। त्या काळात 1751 साली दलपतगिरी गोसावी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली। जवळपास बरीच वर्ष बांधकाम चाललं आणि म्हणूनच खाली या मंदिराच्या खाली या दलपतगिरी महाराजांची समाधी, म्हणून ज्यांनी हे मंदिर बांधलं त्यांच्या दर्शनासाठी सगळे गणेश भक्त ह्या सगळ्या परिसरात येतात आणि आज पूर्ण हे सगळे काय माहिती आहे नेमकी सगळीची? आता जर बघायला गेलं इतिहास काय 1754चा जो उल्लेख आहे, जो वरती जो शिलालेख आहे 3 लँग्वेजमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला 1754चा उल्लेख भेटतो। ह्या मंदिराचा इतिहास सांगायला गेलं तर हा सगळा गोसावीपुरा होता। हा जे गावकस मारुती सोडलं ते पुण्याचे वेश होते, त्याच्या पुढचा जो हा भाग आहे इथून ते बन गार्डन पर्यंत हा सगळा गोसावीपुरा होता। या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर या मंदिराचे भरपूर सारे वैशिष्ट्य आहेत। मंदिराचं मेन वैशिष्ट्य म्हणजे जी वर्षातनं एकदाच उघडायचं कारण असं आहे की समाधी मंदिर असल्यामुळं गुरूंना फक्त एकदाच भेटते वर्षातनं, त्यामुळं वर्षात एकदा समाधीच्या दर्शनासाठी आपण वर्षात एकदा सोडतो। दलपतगिरी गोसावी महाराज हे गुरु होते त्या काळात। हो, दलपतगिरी गोसावी महाराज हे एक महंत होते। त्यांचे जे शिष्य होते भीमजीगिरी गोसावी, त्यांनी हे मंदिर त्यांच्या समर्पणासाठी बांधलेलं आहे। आणि मूर्तीचं काय इतिहास? मूर्तीचं जे आहे ना, मूर्तीचा इतिहास म्हणजे मूर्तीचं तसं बघायला गेलं तर मूर्तीला 3 सोंडे, मांडीवरती शक्ती आहे, रिद्धिसिद्धी आहे आणि खाली मोरावर बसलेली अशी एक मूर्ती, एका काळ्या पाषाणातली मूर्तीला 3 सोंड का तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणू शकता, किंवा इडा पिंगला सुषुम्नदा असे ते 3 नाड्या आहेत शरीरातल्या त्या म्हणा, किंवा अशा भरपूर सारे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत मूर्तीमध्ये जर बघायला गेलं तर। बाहेर लाईन आम्ही बघितली भरपूर लांब आहे। हो, भाविक ऑलमोस्ट महाराष्ट्रात नाही, परराज्यातून पण भाविक आलेले आहेत। काही मगाशी तेलंगणामधून आले होते, तसे परराज्यातून पण भाविक येतात आजच्या दिवशी। म्हणजे बघा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व शिष्य प्रत्येकजण आपल्या आयुष्यात कोणाला कोणा गुरु मानत असतो, म्हणूनच ज्यांनी हे मंदिर बांधलं त्याच्या खालीच समाधी आहे दलपतगिरी गोसावी महाराजांची। ती वर्षातनं एकदाच होते, खाली जिवंत झरे आहेत आणि इथलं जे अभिषेकाचं पाणी आहे ते खाली ते समाधीवर पडतं, हे त्यातलं खरं वैशिष्ट्य आहे। म्हणून वर्षातनं एकदाच ह्या दर्शनासाठी एकदाच हे मंदिर खुलं असल्यामुळं दर्शनासाठी भाविक आज पहाटेपासून इथं गर्दी केली। आम्ही बाहेर लांब रांग बघितली, किमान 2-3 किलोमीटर रांग आहे। म्हणून आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ह्या त्रिशुंड गणपती दर्शनासाठी आणि गोसावी महाराजच्या समाधी दर्शनासाठी हजारो भाविक या सोमवार पेठेत येतात। गुरुपौर्णिमेनिमित्त आज सर्व भक्त आपापल्या गुरुचे दर्शन घेण्यासाठी त्या गुरुच्या समाधीस्थळी जातात किंवा त्यांच्या घरी जातात, त्यांचं दर्शन आशीर्वाद घेतात। पण पुण्यातले त्रिशुंड गणपती सगळे भक्त ह्या दलपतगिरी गोसावी महाराजांच्या दर्शनासाठी इथं आवर्जून येतात। तेही वर्षभरातनं फक्त एकदाच ह्या समाधीचं दर्शन तुम्हाला मिळू शकतं, कारण खाली गणपती मंदिर आहे वरती आणि खाली तळघरात ही समाधी आहे। बरोबर गणपतीला जो अभिषेक घातला त्याचं पाणी ह्या समाधीवरती पडतं। साधारण 1700 सालातली समाधी आपण ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। भारतातलं एकमेव मंदिर आहे त्रिशुंड गणपती। काय माहिती याच्यातली सांगा? त्रिशुंड गणपती भारतातलं एकमेव गणपतीचं मंदिर आहे ज्या गणपतीला 3 सोंडा आहेत। गणपतीची मूर्ती ही मयुरासनावरती आरूढ आहे। गणपतीच्या मांडीवर शक्ती आसनाधीश झालेली आहे आणि गणपतीच्या दोन्ही बाजूला रिद्धिसिद्धी आहे। वर्षातून एकदाच का ओपन असते? वर्षातून एकदा गुरुपौर्णिमेलाच उघडतं हे मंदिर। त्याची माहिती तुम्हाला एरवी बंद असतं। आता दर्शन घेतलं, काय सांगाल काका? आता दर्शन घेतलं, खूप आनंद वाटला। आम्ही 12 वाजल्यापासून आताशी किती 4 वाजून गेले, पण आम्हाला समाधान वाटलं। म्हणजे बघा, लोक 12 वाजल्यापासून लाईनीत आहेत। पुन्हा एकदा भाविकांना दाखवेल, ज्या समाधीच्या दर्शनासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त लोक बाहेर 2-3 किलोमीटर रांग पूर्ण करून इथे येतात, किमान 5-5, 6-6 तास रांगेत उभं राहतात। तेच दृश्य आपण एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकता फक्त G24 वरती। दलपतगिरी गोसावी महाराजांची समाधी खाली तळघरातनं आपण पुन्हा मी प्रेक्षकांना दाखवेल। हे पाणी इकडे बघा, ह्या पाण्यात नाही यावं लागतं सगळं हे सगळं असं द्रविड प्राणायाम करून
पाण्यातनं आपल्याला ह्या मंदिरात यावं लागतं. तळघरात वरती मंदिर आहे गणपतीचं, त्रिशुंड गणपतीचं. या मंदिराचं वैशिष्ट्यच आहे की हे फक्त वर्षातनं एकदा आपल्याला इथं येता येतं, कारण इथं जिवंत झरे आहेत या मंदिरात, म्हणून इथं कायम पाणी असतं. म्हणून ही समाधी वर्षातनं हे सगळं दर्शन झालं. काय अनुभव? खूप छान वाटलं. किती तास लागले दर्शनाला? 4 तास. हो. काय अनुभव घेतला? कसं इतक्या लांबून आले? आम्ही सिंहगड रोडवरून आलोय. सिंहगडवरून आलोय, खडकवासला किरकटवाडीहून आलोय. 4 तास काय अनुभव? मग का एवढा 8 तास का? एकंदरीत मानसिक समाधान. गुरूंचं दर्शन झालं. गुरूंचं दर्शन झालं. सांगा. 4 तास झालं आम्ही इथे थांबले आणि वर्षातून एकदा हे दर्शन मिळतं, त्यामुळे आम्ही खरंच भाग्यवान आहोत. भाग्यवान आम्हाला हा 4 तास लागले. दर्शन झालं का व्हायचं? गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. म्हणजे हा जय घोष आपण बाप्पाचा बघू शकतो. वर्षातनं एकदाच होतं, म्हणून या तळघरात पाण्यात सगळे लोक 4-4, 5-5 तास लाईनीत उभं राहून दर्शनाला येतात. हेच या गुरुपौर्णिमेचं वैशिष्ट्य आहे. भारतातलं एकमेव मंदिर आहे जे वर्षातनं एकदाच ओपन होतं, हे गुरुची समाधीचं दर्शन घेण्यासाठी. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, त्रिशुंड मंदिराच्या गाभाऱ्यातून पुणे.